लावतात आणि काय किती करतात का, तर बाबा त्या बिल्डरला चांगली बुद्धी दे आणि माझं घर जरा लवकर होऊ दे. तर आपण म्हणाल की आपण ह्या बिल्डरांना ह्या गोष्टी आपण करतात, तर आपल्याला ह्या गोष्टी कशा कळतात? तर बिल्डर ज्या फायनान्सरकडून पैसे घेतात, अशा फायनान्सरकडे काम करण्याचा योग माझ्या नशिबी आला. मुंबईमध्ये सुरुवातीला काही गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत त्या काढून टाकाव्यात, चुकीच्या गोष्टी मनामध्ये असतात. एका सोसायटीत मी गेलो, तिथे बिचारे चेअरमन आणि सेक्रेटरी दोघेही 80च्या पलीकडचे होते. सेक्रेटरीच्या मिसेस, मी स्वयंविकासाचा पूर्ण चर्चा करताना त्या आधी माझ्याकडे आल्या. तुमचं भाषण करण्याआधी एक सांगतो, तुम्ही काय आमच्या मिस्टरांवर जादू केली आहे मला माहीत नाही, ते रोज स्वयंविकास मला बोलत असतात. आता हे त्यांचं वय आहे का, डोक्यावर गमेलं घेऊन विटा घेऊन येणार आणि काम करणार? म्हणजे तिला वाटायला लागलं की सेक्रेटरींनी येऊन तिथे विटा लावून काम करायचं म्हणजे स्वतःने स्वतःची बिल्डिंग बांधणं म्हणजे स्वयंविकास. कोणाला वाटते की आम्ही आपल्या खिशातून पैसे टाकावे म्हणजे स्वयंविकास. तर आपल्या मनामधले जे गैरसमज आहेत ते थोडेसे दूर करण्याची आवश्यकता आहे. पहिलं म्हणजे कार्पेट एरिया म्हणजे काय? कार्पेट एरिया म्हणजे घराच्या आतमध्ये जाऊन खोलीची लांबी गुणिले रुंदी मोजायची, लांबी गुणिले रुंदी बरोबर त्या खोलीची कार्पेट एरिया. आता बिल्टअप एरिया म्हणजे काय? तीच खोली भिंतीसह आपण मोजली तर त्याला बिल्टअप एरिया. त्यामुळे 10 बाय 10 ची खोली असेल त्याचा कार्पेट एरिया 100, पण त्याचा बिल्टअप एरिया 108 असू शकतो, 110 असू शकतो, 115 असू शकतो, 122 असू शकतो, 144 असू शकतो, 180 असू शकतो. कसं काय? तर 10 बाय 10च्या खोलीला जर 6 इंचाची भिंत चारी बाजूने असेल तर 11 बाय 11 म्हणजे 121 हा बिल्टअप एरिया होतो. जर 1 फुटाची भिंत असेल तर 12 बाय 12 म्हणजे 144 हा बिल्टअप एरिया असतो. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये 2.5 फुटाच्या भिंती असतात, म्हणजे 15 बाय 15 म्हणजे 225 बिल्टअप एरिया असतो. तर कार्पेट एरिया 100 असताना बिल्टअप एरिया हा 110 असू शकतो, 120 असू शकतो, 144 असू शकतो, 180 असू शकतो, 225 पण असू शकतो. त्यामुळे कार्पेट आणि बिल्टअपचा फरक आपण लक्षात घ्यावा. दुसरा प्रश्न की सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय? गेली 30 वर्ष मी मुंबई विद्यापीठात शिकवतोय, मास्टर्स डिग्रीला शिकवलं, PhD मुलांना शिकवलं. अजूनही सुपर बिल्टअप नावाचा शब्द, याची व्याख्या कोणत्याच पुस्तकात नाही. सुपर बिल्टअप नावाची वस्तू अस्तित्वातच नाही. सुपर बिल्टअप म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळीप्रमाणे आहे. म्हणजे रात्री ती घेऊन झोपली की आपल्याला चांगली झोप येते, कारण ब्लड प्रेशर आपलं नॉर्मल होतं. म्हणजे आपली जागा 500 फुटाची आहे, पण कुणीतरी तुझी जागा 1000 सुपर बिल्टअप आहे म्हटलं की आपल्याला त्या दिवशी रात्री चांगली झोप येते, कारण आपल्याला वाटतं की आपली 1000 फुटाची सुपर बिल्टअप झाली. त्याने ती 1000 फुटाची म्हटल्यानं आपली जागा 1000 फुटाची होत नाही, ती 500चीच राहते. पण आपल्याला आनंद मिळण्यासाठी त्याने ती सुपर बिल्टअप 1000ची म्हटली की आपल्याला वाटतं काय आपण 4थ्या आसमानात गेलो. त्यामुळे सुपर बिल्टअप हा फसवा प्रकार आहे. सुपर बिल्टअपची व्याख्या नाही, सुपर बिल्टअपला अर्थ नाही. सुपर बिल्टअप ही व्याख्या वापरणे कायद्यानं गुन्हा आहे. असं असताना देखील आपण सुपर बिल्टअपकडे जाता, कारण बिल्डर आपल्या मनाला समाधान करण्यासाठी आपल्याला सुपर बिल्टअपची व्याख्या देतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तिसरी गोष्ट की बिल्डर हा बिल्डिंग बांधतो. चूक. कोणताच बिल्डर स्वतः बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला किंवा फर्मला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. कंत्राटदार, ठेकेदार, त्याचं काम बिल्डिंग बांधणं. बिल्डर म्हणजे बांधणारा नाही. प्रत्येक बिल्डरकडे कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा अनेक कॉन्ट्रॅक्टर्स असतात.
त्यांच्याकरवी ते बिल्डिंग बांधून देतात. म्हणजे फाउंडेशन करता, पाया करता वेगळा कॉन्ट्रॅक्टर, कॉलम बीम करता वेगळा कॉन्ट्रॅक्टर, भिंती बांधण्याकरता वेगळा कॉन्ट्रॅक्टर, प्लंबिंग करता वेगळा कॉन्ट्रॅक्टर, टाईल लावण्याकरता वेगळा कॉन्ट्रॅक्टर, पेंटिंगचा वेगळा कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिसिटीचा वेगळा कॉन्ट्रॅक्टर, असे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर असतात. किंवा एखादा बिल्डर थेट ठेकेदाराला देतो, 4 ठेकेदारांना बोलवतो, इतक्यामध्ये तुला दिलेलं आणि ठेकेदार बांधकाम करतात. त्यामुळे बिल्डर आला की आपलं बांधकाम योग्य होईल हे म्हणणं चुकीचं आहे, कारण कोणताच बिल्डर बांधकाम करत नाही. बांधकाम करणारा ठेकेदार असतो. ठेकेदार बिल्डर करताही बांधकाम करू शकतो, आपल्या सोसायटी करताही बांधकाम करू शकतो. त्यामुळे ठेकेदार म्हणजे बिल्डर नाही आणि बिल्डर म्हणजे ठेकेदार नाही. बांधकाम करण्याचं काम कॉन्ट्रॅक्टर करतो, बिल्डर करत नाही. त्यामुळे मनात असलेल्या या सर्व गोष्टी आधी पुसून टाकणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जो गाळ आपल्या मनामध्ये असतो त्याच्यामुळे आपण निर्णय घेत असतो. तर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेआधी आपल्या मनातला जो गाळ आहे तो बाजूला सारणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. तर ठेकेदार हा बांधकाम करतो, मग बिल्डर काय करतो? तुम्ही म्हणाल बिल्डर पैसे आणतो. कोणताच बिल्डर स्वतःचे पैसे लावत नाही. मग पैसे कोण आणतं बिल्डरांच्या बाबतीत? तर प्रत्येक फायनान्शियल कंपनीकडे व्हेंचर कॅपिटल नावाचा वेगळा फंड असतो. ICICI व्हेंचर कॅपिटल फंड, डॉयशे बँक व्हेंचर कॅपिटल फंड, सिटी बँक व्हेंचर कॅपिटल फंड, स्टेट बँक ऑफ इंडिया व्हेंचर कॅपिटल फंड, असे व्हेंचर कॅपिटल फंड असतात. त्यांचा धंदा काय? तर बिल्डरांना फायनान्स करणं हा त्यांचा धंदा. त्यांचं काम असं की बिल्डर आपल्या सह्या घेणार आणि सांगणार मला या इमारतीतून कन्सेंट मिळतो आहे, मग तुम्ही मला किती पैसे देणार? त्यांचे पैसे घेऊन आपल्याला जे काही कमिटमेंट करायचं ते बिल्डर करतात. काही वैयक्तिक फायनान्सर असतात, त्यांना मारवाडी म्हणतात काही लोक. काही इन्स्टिट्यूशनल फायनान्सर असतात, काही बँकांचे फायनान्सर असतात, काही नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात. भारतातल्या सगळ्यात मोठ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कोणती आहे? त्याचं नाव अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर व्हेंचर फंड. 15,000 कोटीचा निधी. या फंडमध्ये 4 वर्ष चीफ ॲडवायझर म्हणून मी नोकरी केली आहे. त्यामुळे मुंबईच्या सर्व बिल्डर्सना ज्या फंडांनी जास्तीत जास्त पैसे दिलेले आहेत त्या फंडामध्ये ॲडवायझर म्हणून मी काम केलेलं आहे. त्यामुळे बिल्डर फंडांकडून काय काय सांगून पैसे घेतात हे जर तुम्हाला सांगितलं तर फार आश्चर्य वाटेल. सुरुवातीला पहिली मीटिंग झाली आणि बिल्डरांचं हे की म्हणणार की PMCला मला इतके द्यायचे. अरे तुझा आणि PMCचा काय संबंध आहे? वो आप समझेंगे नहीं, उसको नहीं देंगे तो हमको कैसा वो लेके आएगा, इसके लिए उसको पैसा देने का है. आता खरंच ते PMCला देतात की नाही हे आपल्याला माहीत नसतं. कदाचित देत असतील, कदाचित नसतीलही, पण PMCला पैसे देण्यासाठी आधी पैसे घेणार, चेअरमन सेक्रेटरीला पैसे देण्यासाठी म्हणून पैसे घेणार. सगळेच चेअरमन सेक्रेटरी काय वाईट असतात असे नाही. माझ्या माहितीप्रमाणे चांगले चेअरमन सेक्रेटरी देखील आहेत, जे पैसे घेत नाहीत असेही आहेत, कमी आहेत पण आहेत. सगळेच तसे आहेत असे नाही, पण अनेक ठिकाणी पैसे घेणारे चेअरमन सेक्रेटरी आहेत. बिल्डर त्यांना पैसे देऊन त्यांच्याकरवी कन्सेंट लोकांचा करून घेतात. त्याच्याकरता देखील ते फंडाकडे जाऊन पैसे घेतात. आता त्यांना यांनी किती दिले आणि त्यांनी किती घेतले हे त्यांना माहीत आणि यांना माहीत. हिशेबात मात्र जास्त लिहिलं जातं. काही ठिकाणी हा हिशेब, साऊंड बरोबर आहे ना? काही ठिकाणी हा हिशेब हा चुकीचा मांडला जातो. म्हणजे एखाद्याला 2 लाख द्यायचे आणि रेकॉर्डवर 50 लाख दिल्याचं दाखवायचं, असं देखील झालेलं आहे. म्हणजे हे जे फायनान्सर असतात त्यांना बिल्डर जाऊन काय सांगतात याविषयी तुम्हाला माहिती मी देतो. त्यामुळे
सांगायचं तात्पर्य असं की बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे टाकत नाही. तो एखादा प्रोजेक्ट असेल त्याकरता व्हेंचर फंडकडे जाणार आणि व्हेंचर फंड त्याला पैसे देणार. ते पैसे घेऊन तो त्या पैसे ते फिरवणार आणि त्या पैशातून तो काम करणार. स्वतःचे पैसे बिल्डर टाकतो हा समज चुकीचा आहे. हे जे पैसे लागतात ते व्हेंचर कॅपिटल फंडचे लागतात किंवा फायनान्सरचे लागतात, ते बिल्डरचे लागत नाही. त्यानंतरची गोष्ट की बिल्डर, आणखी एक म्हणजे आपल्या डोक्यात असतं की बिल्डर लवकर काम करून देणार. बिल्डरला जोपर्यंत एक्स्ट्रा एरिया विक्री होत नाही तोपर्यंत बिल्डर तुमचा प्लॅनही मंजूर करत नाही आणि कामही करून घेत नाही, कारण त्याला मिळालेल्या पैशातूनच त्याला करायचं असतं. फायनान्सरला इतके टक्के तितके टक्के देण्याची त्याच्यामध्ये हिम्मत नसते, तेवढी ताकद नसते, कारण त्यातून पैसे कमवायचे असतात. त्यामुळे बिल्डरांच्या सर्व प्रोजेक्ट्स हे डिले का होतात? तो गिराईक मिळाल्याशिवाय पुढी सोडत नाही. त्यामुळे जसजसा त्याला गिराईक मिळत जातील तसतसं तो बांधकाम करणार. गिराईक मिळाले नाही तर तुमचा प्रोजेक्ट रखडला. त्याला काय फरक पडतोय? जास्तीत जास्त तुमच्या दर महिन्यात तुम्ही भीक मागायला गेल्यावर तुम्हाला ते भाडं देणार आणि तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणून सांगणार. हे बिल्डरांच्या योजनेमधले तोटे. बिल्डर नेमतो ते आर्किटेक्ट हे त्याचे मिंदे असतात. त्यामुळे चांगला प्लॅन बिल्डरकडून येईल याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण बिल्डर देतो तो मात्र चांगला प्लॅन असं आपल्याला नेहमीच वाटतं की बिल्डरनी दिला म्हणजे प्लॅन चांगला. मी प्लॅन चेक करणं आणि त्याला मार्क देणं हे काम गेली 30 वर्ष करतोय. माझ्या विद्यार्थ्याला जर 70% मार्क मिळाले तर मला आनंद होतो, 80 मिळाले तर फारच आनंद होतो. पण बिल्डरकडे दिलेले प्लॅन जर माझ्याकडे करेक्शनला आले तर मी त्याला 30 मार्क देखील 100 मधून देणार नाही. अशा पद्धतीचे प्लॅन असतात. का हे असे प्लॅन करतात? ते काही तुम्हाला त्रास द्यावा म्हणून असे प्लॅन करत नाही. त्यांच्या समोर उद्दिष्ट असं की कमीत कमी पैशात कसं बांधकाम करायचं आणि जास्तीत जास्त FSI त्यातून कसा मिळवायचा, हा प्लॅन करण्याचा आर्किटेक्टचा उद्देश असतो. त्यामुळे चांगलं प्लॅनिंग करावं, तुमची घरं सोयीची व्हावी, तुम्हाला त्याच्यात उत्तमपणे हे वारा खेळावा, ह्याचं त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. बिल्डरला जास्तीत जास्त कमावण्यासाठी कशा पद्धतीचा प्लॅन द्यावा तसा तो प्लॅन करत असतो. आणि आपण तो मंदिरात प्रसाद दिल्यावर असा प्रसाद घेतो आणि तो म्हणजे मग नमस्कार वगैरे करून त्याचं प्राशन जसं करतो तसं तो बिल्डरनी दिलेला प्लॅन म्हणजे वा काय प्लॅन दिला म्हणजे आपल्याला माहीत नसतं. मी पेंटिंग करतो आणि जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये माझे पेंटिंग एक्झिबिशनला देतात. कॅनव्हासवर पेंटिंग करतो. मॉडर्न आर्टच्या पेंटिंगला खूप लोक येतात बघायला. त्याच्यापैकी 90% लोकांना आम्ही काय चित्र काढलेलं आहे याचा काही गंध नसतो. पण समोर आल्यावर मात्र काय पेंटिंग आहे माहिती आहे, अप्रतिम आहे. अप्रतिम म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी कळलं असं लोकांना वाटतं. खरं तर आपल्याला काहीच त्यातलं कळलेलं नसतं. पण त्यातला काही विषय काढला तर आपलं अज्ञान उघड होईल. त्यामुळे ते अप्रतिम आहे म्हटलं की लोकांना वाटतं बघा आमचा माणूस किती चांगला आहे, त्याला पेंटिंग कळलं. त्याला कळलेलं नसतं. ते आर्टिस्टला माहीत असतं की याला काहीच कळलेलं नाही. पण तरी त्यांनी अप्रतिम आहे म्हटलं की तसंच बिल्डरनी प्लॅन दिला. अरे इतना बड़ा बिल्डर क्या प्लॅन अच्छा नहीं देगा क्या? बहुत अच्छा ही देगा. म्हणजे उसने दिया बोला तो अच्छा. यांचं प्लॅनिंग योग्य नसतं. यांच्या बांधकामाचा दर्जा देखील जितका चांगला असायला पाहिजे तितका नसतो. आपण मात्र त्यांनी जरी दर्जा खराब दिला तरी बिल्डिंग पहिली 2-3 वर्ष बोलत नाही. बिल्डिंग ही नवीन वधूसारखी असते की आधी काही दिवस काही बोलायचं नाही फारसं, फक्त डोक्यानेच हे करायचं. काही वर्षानंतर मग ते गळणं वगैरे सुरू होतं, त्यावेळेला लक्षात येतं. रिडेव्हलपमेंटच्या जितक्या केसेस मुंबईत झालेल्या आहेत त्याच्यात 3 वर्षाच्या आत चेअरमन आणि सेक्रेटरी सोडून गेलेले आहेत. का बरं सोडून गेलेले आहेत? ज्या वेळेला बिल्डिंग गळायला लागतं त्यावेळेला आधी चेअरमन सेक्रेटरी पळून जातात, कारण शेवटी लोक त्यांच्या घरीच धुणी भांडी घेऊन जातील ना. म्हणून ही परिस्थिती असते. कारण बिल्डरांचा धंदा, बिल्डर काही चुकीचं करतात का? नाही. त्यांचा धंदा तुम्हाला फसवणं आहे. ते आपला धंदा करतात.
कारण आपण फसवून घेतो, हा आपला धंदा. एकदा भगवान गौतम बुद्धांना पूजेच्या वेळेला आपल्या शिष्यांबरोबर बसले होते. त्यावेळेला पाण्यामध्ये कमळाच्या पाकळीवर एक विंचू होता. तो त्या पाकळीतून पाण्यात सटकून पडत होता. तर बुद्धांनी पटकन जाऊन त्याला उचललं आणि हातात घेतलं. त्या विंचाने ताबडतोब दंश केला. बुद्धाने त्याला काढून जमिनीवर ठेवलं. थोड्या वेळाने तो पुन्हा चालत चालत पाण्याकडे गेला. तो पाण्यात बुडणार म्हटल्यावर बुद्धांनी पुन्हा त्याला उचलून पुन्हा त्यांनी चावा घेतला. असं 2-3 वेळा झाल्यावर शिष्यांनी विचारलं की तो विंचू आहे, हे तुम्हाला माहीत आहे, तो तुम्हाला चावतोय, दंश करतोय, हे माहीत असताना त्याला तुम्ही वाचवता? ते म्हणाले, त्याचा धर्म दंश करणे आहे. तो आपला धर्म जर सोडत नसेल तर माझा धर्म वाचवणे आहे, जीवदान देणं. तर मी माझा धर्म का सोडावा? हेच बिल्डरच्या बाबतीत होतं की त्याचा धर्म आपल्याला लुटून पैसे कमवणे आहे. तो त्याचा धर्म आहे, ते त्याचं काम आहे, तो त्याच्या करताच आहे. तो त्याचा धर्म करतोय. आपण आपला धर्म काय करणं की त्याला यातून काय मिळतंय आणि आपले अधिकार अधिकात अधिक कसे मिळवावे ह्याविषयी जागरूकता ठेवणं हा आपला धर्म आहे. तो त्याचा धर्म योग्यपणे पाळतोय, आपण आपला धर्म योग्यपणे पाळावा असं आपल्याला वाटत नाही. जेव्हा आपण आपला धर्म पाळत नाही आणि तो त्याचा धर्म पाळतो, त्यावेळेला आपली वाट लागते. हेच रिडेव्हलपमेंटचं अनेक ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून बिल्डरांचं बांधकाम वेळेवर होत नाही, बिल्डरांचा प्लॅन योग्य होत नाही, बिल्डरांच्या बांधकामाचा दर्जा होत नाही, बिल्डर आपल्याला पूर्णपणे लुटून घेऊन जातात. हे आपल्याला माहीत असतानाही आपण बिल्डरकडे जातो आणि बिल्डर काम अर्धवट ठेवतात, भाडी देखील बंद करतात. हे करत असतानाही आपण बिल्डरकडे जातो आणि शेवटी काय होतं? शेवटी बिल्डर आपल्यावर राज्य करतो. सुरुवातीला बिल्डर हे राजकीय पुढाऱ्यांचे फायनान्सर्स होते. निवडणुका आल्या की बिल्डर राजकीय पुढाऱ्यांना पैसे द्यायचे, हे तुझे, हे तुझे, हे तुझे. त्यानंतर राजकीय पुढाऱ्यांकडे इतका पैसा झाला की त्यांनी आपला पैसा बिल्डरकडे द्यायला लागले. त्यांना वाटलं बिल्डर म्हणजे बँका, चला एवढे पैसे तू घेऊन जा आणि ते किती वाढले ते दर महिन्याला मला फोन करून सांग. राजकीय पुढाऱ्यांचे पैसे बिल्डर फिरवू लागला. त्यावेळेला बिल्डरला वाटायला लागला, अरे ह्या राजकीय पुढाऱ्याला इतके पैसे मिळतात, चांगला आहे धंदा. आपण एवढी मेहनत करतो, लोकांना एवढं उल्लू बनवायला लागतं, आपल्यापेक्षा ते 4 भाषणं करतात, मतं मिळतात आणि ते निवडून येतात. त्यामुळे बिल्डर म्हणाला की राजकीय पुढाऱ्यांना जास्त पैसे द्यायचे नाहीत. राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षात आलं की हा आपल्याला पूर्ण रक्कम देत नाही, म्हणून राजकीय पुढारी बिल्डर झाले. आणि राजकीय पुढारी बिल्डर झाल्याबरोबर बिल्डरला लक्षात आलं की आपल्या पोटावर लात येते आहे, म्हणून शेवटी बिल्डर आता पुढारी झाले. त्यामुळे बिल्डर आता आमदार झाले, खासदार झाले, वेगवेगळ्या पक्षात गेले. त्यामुळे आता बिल्डर पुढारी झाले. म्हणजे एकंदरीत पूर्ण यंत्रणा ताब्यात घ्यायची आणि पुढारीपण करून मुंबईवर राज्य करायचं हे बिल्डरांनी ठरवलेलं आहे. आपल्याला वाटतं आपण मत देऊन ज्याला निवडून देतो तो या मुंबईवर राज्य करतो, असं नसतं. हा आला तरी तोच बिल्डर राज्य करणार, तो आला तरी हाच बिल्डर राज्य करणार. आणि म्हणून या सर्व दुष्ट चक्रातून बाहेर येण्याचा मार्ग आहे का, याच्यावर आम्ही अनेक लोकांनी बसून, टाटा इन्स्टिट्यूटच्या प्रोफेसर्सनी, कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रोफेसर्सनी, जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या प्रोफेसर्सनी, काही इंजिनियर्सनी, काही आर्किटेक्ट्सनी एकत्र बसून 3 दिवसाचा सेमिनार केला आणि सगळा विचार करून यातून काही वेगळा मार्ग आहे का. आणि तो वेगळा मार्ग जो निघाला म्हणजे स्वयंविकास. स्वयंपुनर्विकास म्हणजे स्वतःने केलेल्या स्वतःच्या इमारतीचा विकास. सर्व गोष्टी जे बिल्डर करतो त्याच पद्धतीनं आपण करणार. फक्त
बिल्डर जो नफा घेऊन जातो तो नफा मात्र सर्व लोकांमध्ये 350 का 400 जे काही मेंबर असतील त्यांच्यामध्ये वाटून घेतला जाईल. बिल्डर आपल्या प्रॉपर्टीमधून जो फायदा घेतो तो फायदा आपल्या सर्व मेंबर्समध्ये वाटून देणं हा स्वयंविकास. साधा सोप्पा बिल्डरांशिवाय केलेला विकास म्हणजे स्वयंविकास. आता अनेक प्रश्न येतील की स्वयंविकास म्हणजे नंबर एक बांधकाम कोण करणार, प्लॅन कोण तयार करणार, त्याचे परमिशन कोण घेऊन येणार, अप्रुव्हलसाठी लाच द्यायची असेल तर कोण देणार, आपल्याला एक्स्ट्रा एरिया कोण देणार, पैसे कोण काढणार. कारण पैसे काढणं म्हटल्यावर मध्यम वर्गाचा फार प्रॉब्लेम आहे. माझा मित्र होता तसंच आहे. 5 रुपये महिना जरी वर्गणी जास्त द्यायची म्हटली तरी आपण म्हणतो नको बाबा स्वयंविकास जाऊ दे, बिल्डरला द्या. 5 रुपये मला महिन्याला देण्यापेक्षा 5 कोटी माझे बिल्डर खाऊन गेला तरी माझी काही हरकत नाही, त्यालाच द्या. तर आपल्या जमिनीवर जे काही मिळणार असेल ते सर्व आपल्याला मिळणं म्हणजेच आपला विकास, म्हणजेच स्वयंविकास. आता आदर्श नगर श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे एक संक्षिप्त अहवाल दिलेला आहे. यातले जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत हे मी चौकशी करण्याच्या भानगडीत पडत नाही. जे दिलेले इथले कॅल्क्युलेशन्स आहेत ते योग्य समजून त्याच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला आपल्यासमोर मांडणं महत्त्वाचं आहे. या अहवालामध्ये म्हटलंय की आपली एलिजिबिलिटी म्हणजे विनिमय 33/5 अंतर्गत विकासकामार्फत एकत्रित पुनर्विकास केल्यास मिळणारा कार्पेट चुकीचं आहे. हे विनिमय 33/5 अंतर्गत विकासकामार्फत एकत्रित पुनर्विकास केल्यास म्हाडाच्या कॅल्क्युलेशन करता दाखविण्याचा कार्पेट एरिया असं म्हटलं गेलं पाहिजे होतं. आपल्याला किती एरिया मिळणार? 443. भूखंड जर छोटा असेल तर 2 हेक्टर पर्यंत, 2 ते 5 असेल तर 473, 502, 532. ज्यांचे सध्या 219 आहेत त्यांना, ज्यांचे सध्या 279 आहेत त्यांना 566, 605, 642 आणि 680. 10 हेक्टरपेक्षा अधिक असेल तर. हा तक्ता आपल्याला दिलेल्या यातलाच आहे. ज्यांचे 229 आहेत त्यांना 464, 495, 526 आणि 557 हे 33/5 खाली, तसंच 33/9 खाली देखील दिलेलं आहे. आता हे आकडे हे कशासाठी आहेत? तर म्हाडाला किती एरिया विकासकांनी द्यावी हे कसं कॅल्क्युलेट करावे त्याच्याकरता हे आकडे आहेत. आपल्याला असं सांगितलं जातं हे आकडे आपल्याला किती एरिया मिळणार त्याच्याकरता आहे. नाही, आपल्याला किती एरिया मिळणार त्याचे हे आकडे नाहीत. म्हाडाला किती एरिया द्यायचा याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याचे हे आकडे आहेत. आपली एलिजिबिलिटी इतकी आहे याचा अर्थ त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला मिळत नाही असं नाही. आपल्याला त्याच्यापेक्षा अधिक देखील मिळता येतं. कोणत्याही कायद्यानं त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला मिळणार नाही असं म्हटलेलं नाही. दिस इज ओनली अ indication of what should be your area as calculated for deducting, for finding out how much area you are going to give to MHADA. It doesn't mean that is your eligibility and you can't get more than that. तुम्हाला त्यापेक्षा अधिकही मिळू शकेल. फक्त त्याच्याकरता तुम्हाला ही योजना नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता या योजनेत
तुमच्या इथे जे दाखवलं गेलेलं आहे, विकासकाच्या वाट्यास येणारा एकूण भाग 33.5 प्रमाणे आणि खर्च वजा करून माडाच्या वाट्यास येणारा एकंदरीत भाग आणि विकासकाच्या वाट्याला येणारा एकंदरीत भाग 3,78,420 चौरस फूट एवढं तुमच्या जमिनीवर जागा विकासकांना मिळणार आणि त्यातून खर्च जाऊन बाजारभाव हा 28,158 रुपये पर चौरस फूट हा बाजारभाव आहे का? हा बाजारभाव योग्य आहे का? 28,000 रुपये पर स्क्वेअर फीट आज विक्रीचा भाव इतका जास्त आहे? इतका जास्त आहे का कमी आहे? हा 28,000 जास्त आहे का कमी आहे? म्हणजे मला वाटलं की मला इथून उडीबिडी मारायला लागते की काय, तुम्हाला वाटलं हा जास्त आहे. तर वरळी विभागामध्ये 40,000 हे टाइम्स ऑफ इंडिया रोजचं दाखवते. आणि तेही कोणतं वरळी? तर आपल्या भागाला वरळी हल्ली म्हणत नाही. कुठे परळला अप्पर वरळी, लोअर वरळी, डाऊनवर्ड वरळी, अपवर्ड वरळी, साईड वरळी, ईस्ट वरळी, वेस्ट वरळी असं सांगतात. ज्या भागाला कधीच आपण वरळी म्हटलं नाही त्या भागात सुद्धा बिल्डर त्याला वरळी म्हणतात. वरळी खरं म्हणजे आदर्शनगरच्या पट्ट्यापासून ते वरळी नाक्यापर्यंत ह्याला वरळी म्हणणं ठीक आहे, पण हल्ली कुठेही वरळी म्हणतात. म्हणजे ई मोझेस रोडच्या पलीकडे सुद्धा वरळी म्हणतात. गांधीनगरमध्ये आम्ही वरळी म्हणतो. कोण परळ गावामध्ये भोईवाडामध्ये ईस्ट वरळी म्हणतात. अरे भोईवाडा कधीपासून ईस्ट वरळी झाला? म्हणजे वरळीचे दर जास्त आहेत त्यामुळे कोणा